अशी गव्हाची खीर बनवली आहे बघा मस्त टेस्ट. ऋतूसाठी आणलास तू? त्यातले विरूचे बँकमध्ये पैसे काउंट करून घेऊयात. वेलकम टू KNB फॅमिली. KNB फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून मी स्वागत करते. तर आज आहे स्पेशल असं गिफ्ट विरूला भेटणार. तर चला विरूचा पिगी आज विरू फोडत आहे कारण की हात काढ पिलू. विरू पिगी का फोडायचा तुझा? सायकल आणायची त्यासाठी विरूचा पिगी पप्पा फोडत आहेत कारण की विरूला आणायची आहे सायकल. तर चला विरूच्या पिगीमध्ये किती पैसे निघतात ते आपण आज बघणार आहोत. तर पप्पा जे आहेत ते विरूच्या पिगीला कट करत आहेत. विरूची खुशी बघा. आमिर झालं भूत मस्केचंय. आमिर कसा होता आता? अरे बापरे, पिलूचे पिगी बँक मध्ये निघाले आहेत भरपूर सारे पैसे. थांब, हा दाखवा तो पिगी. जे आहेत ते विरूची पिगी बँक मध्ये पैसे काउंट करून घेऊयात आणि मग काउंट केल्यानंतर भेटूयात. मस्तपैकी पिलूच्या पप्पांनी मस्तपैकी पिलूचा गल्ला जो आहे पैसे आम्ही सगळे मोजत आहोत. तर तुम्हाला काय वाटतंय किती पैसे झाले असतील जमा आमच्या पिलूच्या पिगी मध्ये? पिलू किती पैसे जमा झाले असतील काय वाटतंय तुला? पप्पा तुमचा अंदाज सांगा बरं. 4-5 हजार. एक आकडा सांगायचा. ते 4,500-5 हजारच्या मध्ये. विरू तुला काय वाटतं किती पैसे असतील गल्ल्यामध्ये? 4,000 5,000 किती? 2,000. अच्छा, विरूला वाटतंय 2,000 आहेत आणि मला वाटतं टोटल 6,000 तरी असावेत. तर चला कोणाचा आकडा आहे ते खरा बघूयात. पैसे काउंट करा. तर हे जे पैसे आहेत ना आमच्या विरूचे, हे आमच्या विरूला कोणी कोणी दिलेले वगैरे, पहिल्यांदा बघितलेले वगैरे, नातेवाईकांनी वगैरे असे बऱ्याच सगळ्यांनी दिलेले जे आहेत ना ते आम्ही खर्च न करता विरूमध्ये टाकले होते. म्हटलं विरूला एखादी वस्तू वगैरे घेता येईल कारण की तो असं 100, 200, 50, 500 रुपये वगैरे कोणी दिलेले असे ठेवण्यात खर्चून जातात. तर म्हटलं स्पेशली आम्ही पिलूसाठी छान असा एक पिगी घेतला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही टाकत होतो. तर आता विरूला आम्हाला सायकल घ्यायची आहे म्हणून छान असं आम्ही विरूची पिगी आम्ही ओपन केलेली आहे. विरू खूपच खुशी आहे आणि बघा खाली बघून कसं चालू आहे त्याचं खेळणं. तर बघा माझा जो आकडा आहे तो फायनली 6,100चा आलेला आहे आणि थोडेसे वरती आहेत म्हणजे टोटल एक 7,000पर्यंत 6,500 पर्यंत तरी असतील कारण की अजून एक 7 पर्यंत तरी असतील कारण खाली चिल्लर आहे आणि अजून हे सुद्धा थोडे पैसे आहेत. तर 8,000 चांगला आकडा असा निघालेला आहे पिलूच्या पिगी बँक मधून. चला आता आज मस्तपैकी शॉपिंगला जाणार आहोत आम्ही. हाय, हे वीर कुठे चाललंस तू? तर आता आम्ही निघालो आहोत विरूची सायकल घेण्यासाठी. तर सगळं आवरलं होतं, जेवण वगैरे झालं होतं आणि म्हटलं चला सायकल आणायला जाऊयात. तर सोबतच आम्ही विरूच्या मामांना सुद्धा घेतलं कारण की सायकल एका गाडीवर ते दोघं पकडून आणतील आणि एक गाडी जी आहे त्यांना स्कूटी मी चालवेन. तर आम्ही असं मस्तपैकी छान असं सायकलच्या दुकानामध्ये पोहोचलो आहोत. इतक्या छान छान सायकल होत्या आणि कोणती घ्यावी कोणती नाही ना बघून असं कळत नव्हतं. पण भाऊ सोबत होता म्हणून एक बरं झालं की ज्यांना ज्या गोष्टीमधलं माहीत असतं ना त्यांना सोबत नेलं ना खरंच खूप म्हणजे आपल्याला हे भरपूर हेल्प होते. तर माझ्या भावाला छान असं नॉलेज आहे सायकलचं. तर त्याला आम्ही घेऊन गेलो होतो आणि ते खरंच खूप छान झालं. कधी आपण कुठे जात असलो ना आपल्याला ज्या गोष्टीचं नॉलेज नसेल ना कोणाला माहिती असेल घरामध्ये तर त्या व्यक्तीला नक्कीच घेऊन जावं, ते खूप उपयोगी ठरतं. आणि बघा आम्ही घरी आलो आहोत सायकल घेऊन आणि विरूचं बघा खाली आल्या कंपाऊंडमध्ये सायकल ठेवली की नाही त्याचं जे आहे ना पूर्ण चालू झालं होतं. आणि हे दोघे आमच्या आधी पोहोचले होते आणि बघा मी त्यांच्या मागून आले होते आणि विरू कुठे म्हटलं तर बघितलं तर विरू मस्त सायकल खेळत होता. आणि घरी आल्याला जे आहे ते विरूला म्हटलं आपण छान अशी सायकलची पूजा करून घेऊया आधी आणि मग तू छान अशी चालवायला खाली घेऊन जा, मग तुझ्या फ्रेंड्सना वगैरे दाखव. तर तो इतका एक्सायटेड होता ना की त्याला पूजा वगैरे कधी करू आणि कधी नाही असं झालं होतं. त्याला लगेच घेऊन जे आहे ना खाली जाऊन त्याच्या फ्रेंड्सना दाखवायचं असतं. लहान मुलांची जी वेगळीच मज्जा असते आणि खूप त्यांना अशा गोष्टी ज्या आहेत ना
आनंदाने व्यक्त करतात. आणि मोस्टली म्हणजे ना त्यांच्या आवडीचं असेल ना ती गोष्ट, तर मग काय त्यांना काय अजिबात सांगायचीच गरज नाही आहे. आणि तो इतका एक्सायटेड होता, आज त्याला कुठलीच खेळणी वगैरे दिसत नव्हती त्याच्या डोळ्यासमोर. आणि तो बघा, विरूची ही खूप छान अशी सायकल आहे. तर कशी वाटली सायकल? आणि आता विरू 3.5 वर्षाचा झाला आहे, तर त्याला ह्या वयामध्ये सायकल आम्ही जी आहे ती घेऊन दिलेली आहे. कारण त्याची 3 चाकवाली छोटी सायकल होती, ती खराब झाली होती त्याची. तर त्याचं बऱ्याच दिवसापासून होतं, खाली फ्रेंड्स खेळतात, मला हवंय म्हणून. तर बघा, त्याला सायकल घेतली. आणि सेकंड डेला जे आहे तर रुद्रा घेऊन माझा भाऊ आला होता, कारण की त्या रुद्राचं होतं आज अन्नप्राशन. आणि ते म्हटलं की चला घरी या सगळ्यांनी आवरून वगैरे, आणि मस्त आम्ही तिकडे जाणार होतो. तर आजची सुद्धा खूप छान अशी मी धमाल जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि बघा, विरूची मामी आणि रुद्रा वगैरे आला होता. आणि विरू काय, रुद्रा सायकल बघत होता तर तो पुढे पुढे ओढत होता. त्याला आवरत नव्हता मोह त्याचा सायकलवरचा. इकडे काय स्वतः सुरुवात केली रुद्राला काय खाऊ. ऋतू काय आणलं रे? लाईट गेली आणि आम्ही आलोय ऋतूला खाऊ घेऊन. त्याला पाण्याची देऊ नको. इकडे आणते. अन्न बनणार आहे म्हणून. हे बघा, तयारी चालू आहे रुद्रांच्या. आमच्या रुद्राचे छान असे अन्नप्राशन. आणि आम्ही आलोय इकडे आईकडे. आणि बघा, इतका सारा खाऊ आणला आहे विरूने आमच्या ऋतूला, है ना विरू? ऋतूसाठी आणलास तू? हा बघा, विरू सगळं मांडून ठेवतोय. खूप छान आवडीने सगळं करतोय आमचा विरू. आणि छान असं आता डेकोरेशन करणार आहोत आम्ही. तर चला, कसं होतं डेकोरेशन बघा. तर बघा, छान असं डेकोरेशन जे आहे ते माझ्या भावाने आणि मी मिळून केलेलं आहे. तर हे जे आहे आम्ही बेडशीट जो आहे मागे लावला होता. म्हटलं बॅकग्राऊंडला काहीतरी छान असलं पाहिजे म्हणून फ्लावरवाला हा जो बेडशीट होता तो लावला. आणि समोर छोटी गादी होती ती टाकली. त्याच्यावरती मस्त सॅटिनचा जो हा पर्पल कलरचा कपडा होता तो टाकला. आणि छान अशा मटक्या वगैरे लावून ज्या माळा वगैरे होत्या फुलांच्या रुद्रू आला आहे मेकअप करून छान असा हॅलो कर हॅलो कर. हॅलो. करके अरे त्याची ओढणी मागे गेली रे. हा. इधर देखो अन्ना. अरे उलटी झाली, ते गोल्डन पट्टी पुढे पाहिजे. लावला नाही टिका बिका. आता लावूया की बसलं तिथं. चला, आमच्या अन्न रेडी झालेत. एकट्यानेच काढतोय. शांत बसलास तरच आहे. इथं बस मग शांत. तो वडतोय हा फटकन. इकडे बघ रुद्रा. कशाने? हात कशाने? त्याला पण चार गाई. विरू खाली बस. विरू खाली बस. आईचे 2 नातू. अरे बापरे. रुद्रा कसलं क्यूट दिसतोय ना. जाऊ का मी? जा बरं. आई आयडिया तिचेच होते ना. हे खातोय आमचा रुद्र आता इडली. मी सांबर भरवलं. सांबर नाही खाणार. ए रुद्राज. कशी आहे टेस्ट? कशी आहे? छान आहे. फोटो काढत. विरू इकडे या. पण दिन आकर आले. तू पण वाटत चेहरा की सुधारे. त्याला उशीवर बसव रे भया, उशीवर बसव. वरती बसवा ना. मस्त पोच दे आले तेव्हा. अन्नप्राशनचं नाव वगैरे त्या सगळ्यांच्या आम्ही घरीच छान अशा प्रिंट काढल्या होत्या. आणि मस्तपैकी ते कटआउट करून छान अशा लावल्या होत्या.
तर घरच्या घरी जे आहे ना असं सुंदर असं हे डेकोरेशन केलं होतं. तर हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि इतकं सुंदर आणि छान डेकोरेशन झालं होतं, अगदी मस्त, खूपच सुंदर असं छान असं झालं होतं. केली आणि छान अशी गव्हाची खीर बनवली आहे बघा. मस्त टेस्टी टेस्टी झाली आहे. छान झाली ना. छान छान खीर बनवली आम्ही. त्यानंतर आम्ही मस्त यमी यमी असं सांबर बनवलेलं आहे. घरी इडल्या मस्तपैकी पद्धतीने छान असं आमच्या रुद्रांशचं अन्नप्राशन झालेलं आहे. रुद्रांश बेचारा आता दमला आहे. हा हो. आता कोणी काय खाऊ शकतं का मग त्याच्यातलं. तर ज्याला जे जे हवंय ना त्यांनी ते घेऊन टाका, नंतर भांडू नये. अरे आई, मला वाटलं तू बेसनाचा लाडू मी एवढा मोठा खाल्ल्यानंतर काय अरे हे खाऊन जा की एवढं मग. नंतर जाऊ तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि भेटूया अशा छान छान नवीन ब्लॉगसोबत. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.